गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती ज्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। आता पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नेते विजय चौधरी यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावरती 2 गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेत। विजय चौधरी यांच्यावरती आरोप असा आहे की त्यांनी त्यांच्या जवळच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना फोन केला होता आणि त्या संभाषणामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्याच अन्य नेत्यांवरती अश्लील शिवीगाळ किंवा आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। अर्थात ज्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत त्याची पुष्टी अजूनही म्हणजे ते अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत याच्याबद्दलचं क्लिअरिफिकेशन अजूनही कुठलं आलेलं नाहीये। पण दाव्यानुसार जे दावे केले जातात त्यानुसार विजय चौधरी याने मंत्री गिरीश महाजन यांना फोन केलेला होता। या संभाषणामध्ये त्यांनी रक्षा खडसे असतील, एकनाथ खडसे असतील यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरलेली होती। सोबतच जयकुमार रावल यांना सुद्धा विजय चौधरी यांनी फोन केलेला होता। भागवत कराड यांच्यासोबतची सुद्धा एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते ज्याच्यामध्ये त्याने पंकजा मुंडे यांच्याबद्दल सुद्धा काही चर्चा त्याच्यामध्ये केल्याचं दिसतंय। पण आता पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली आहे, त्याने शिवीगाळ नेमकी कुणाकुणाला केलेली होती या सगळ्या प्रकरणामध्ये विजय चौधरी जेव्हापासून ऑडिओ क्लिप व्हायरल झाली तेव्हापासून विजय चौधरी हा फरार असल्याची चर्चा रंगलेली होती आणि आता पोलिसांनी सापळा रचून कशा पद्धतीने त्याला ताब्यात घेतलं, कशी अटक केली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी नेमकं काय घडलं तर गेल्या काही 8-10 दिवसांपासून सोशल मीडियावरती राजकीय नेत्यांच्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत ज्याच्यामध्ये भाजपचा माजी सरचिटणीस विजय चौधरी हा उत्तर महाराष्ट्रातून म्हणजे धुळे जिल्ह्यातून येतो। त्याने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत एक प्रकारचे त्याचे ऑडिओ संभाषण आहे त्याच्यामध्ये म्हणजे जे ऑडिओ क्लिप्स व्हायरल होतात त्याच्यामध्ये त्याने गिरीश महाजन यांच्यासोबत संवाद साधलेला आहे, जयकुमार रावल यांच्यासोबत संवाद साधलेला आहे, भागवत कराड यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि अन्य काही नेते सुद्धा आहेत इतर पक्षातले, त्यांच्यासोबत सुद्धा त्याच्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत। आता पोलिसांनी काय केलंय तर अनेकांना म्हणजे प्रश्न होते की या ऑडिओ क्लिपमध्ये हा नेता कोण आहे, कुणाबद्दल काय बोलतोय, काय याच्यामध्ये अनेक राज तो उघडे करण्याचा प्रयत्न करतोय, एकमेकांबद्दल एक दुसऱ्या नेत्यांबद्दलची जी काय त्याच्या मनातली म्हणजे काय आपण राग म्हणूयात, संताप म्हणूयात तो सुद्धा व्यक्त करतोय। पण आता पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तपास सुरू केलेला आहे कारण या प्रकरणामध्ये तक्रारी आता पोलिसांना प्राप्त झालेल्या आहेत। नंदुरबार पोलिसांना या प्रकरणात 2 तक्रारी दाखल झालेल्या होत्या आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून एक प्रकारे ताब्यात घेतलंय। त्याच्यावरती आरोप होता की त्याने व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्याच्यावरती एक होता, क्रमांक 1। क्रमांक 2, आक्षेपार्ह भाषा वापरून बदनामी केल्याचा आरोप सुद्धा त्याच्यावरती दाखल झालेल्या तक्रारीमध्ये करण्यात आलेला होता। आता तुम्हाला वाटेल त्याने शिवीगाळ कुणाला केली होती तर ज्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत त्यानुसार त्याने भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांच्याबद्दल बोलताना आक्षेपार्ह शब्द वापरलेले होते। ज्या क्लिपमध्ये तो जयकुमार रावल यांच्यासोबत बोलत होता किंवा त्यांच्यासोबत संवाद साधत होता। रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबद्दल त्याने काही आक्षेपार्ह भाषा वापरली ज्यावेळेला तो गिरीश महाजन यांच्यासोबत बोलत होता। हे सगळे दावे व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात येत आहेत आणि मी पुन्हा सांगतोय की या ऑडिओ क्लिप अधिकृत आहेत का ह्याच्याबद्दलचा पोलीस तपास अजून होणं बाकी आहे, पण सोशल मीडियावरती ज्या क्लिप व्हायरल होत आहेत ऐकले जात आहेत। आता कुठल्या गुन्ह्याखाली पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे तर महत्त्वाचे 2 गुन्हे आहेत। एक ॲट्रॉसिटी केस च्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्या शरद गावितांचा मुलगा जो आहे यश गावित याने या सगळ्या प्रकरणातली तक्रार दिलेली होती आणि शरद गावित कोण आहेत तर ते हिना गावितांचे काका आहेत आणि अर्थातच ही तक्रार हिना गावित यांच्याबद्दल वापरलेल्या शिवराळ भाषेबद्दलची आहे आणि म्हणूनच पोलिसांनी त्यांच्यावरती म्हणजे त्या आरोपीवरती विजय चौधरी याच्यावरती ॲट्रॉसिटी केस अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। विनयभंगाची केस सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता दाखल करण्यात आलेली आहे। मालती वळवी ज्या आदिवासी कार्यकर्त्या आहेत त्यांनी विजय चौधरीच्या विरोधात तक्रार दिलेली होती आणि याच केसमध्ये सुद्धा त्याला अटक करण्यात आलेली आहे। म्हणजे 2 महत्त्वाच्या केस, एक विनयभंगाची आणि एक ॲट्रॉसिटीची। दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार आमशा पाडवी यांनी सुद्धा पोलिसांकडे या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार दिलेली आहे। आता या तक्रारीवरती पोलीस काय पुढे कारवाई करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण आता याच्यामध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात कसं घेतलं कारण जेव्हापासून विजय चौधरीच्या सगळ्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती फिरत होत्या, व्हायरल होत होत्या तेव्हापासून विजय चौधरी हा फरार असल्याची चर्चा रंगलेली होती। आता 4-5 दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून तक्रार पोलिसांना मिळाली तेव्हापासून विजय चौधरी हा फरार झाल्याची माहिती होती कारण विजय चौधरी हा मूळ धुळ्यातला आहे
आणि धुळे शहरामध्ये तो नव्हता, तो अन्य जिल्ह्यामध्ये असल्याची सुद्धा चर्चा होती. मग पोलिसांनी काय केलं तर पोलिसांनी वेगवेगळे पथक कामाला लावले, त्याला शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आणि जेव्हा पोलिसांना लक्षात आलं की तो जिल्ह्याच्या बाहेर आहे, अटकेच्या भीतीने तो पसार होतो आहे, त्याच्या तयारीत आहे, तर त्यावेळेला पोलिसांनी काय केलं की विजय चौधरी याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कुटुंबाकडून काही माहिती मिळते का, हा सुद्धा प्रयत्न पोलिसांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर पोलिसांना ज्यावेळेला कळालं की तो काल रात्री धुळे शहरामध्ये येणार आहे किंवा धुळे शहरामध्ये तो असेल, त्यावेळेला पोलिसांनी म्हणजे गुप्त माहिती पोलिसांना मिळालेली होती. सापळा रचून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. रात्री 10 वाजता पोलिसांनी नंदुरबार पोलिसांनी त्याला धुळ्यातून उचललं. ज्याची माहिती धुळे पोलिसांना सुद्धा होती का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण तुम्ही म्हणाल या सगळ्या प्रकरणामध्ये ज्याचा रोल सगळ्यात महत्त्वाचा मानला जातोय त्याचा PA जो आहे यश टिपरे, याला का अटक करण्यात आली, तर यश टिपरेला सुद्धा पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे. आणि विजय चौधरीचं असं म्हणणं आहे, ज्याचे ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत आणि त्या संभाषणामध्ये तो इतर नेत्यांना आक्षेपार्ह किंवा शिवीगाळ करताना आपल्याला ऐकायला मिळतोय. त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं आहे की माझा PA यश टिपरे याने सगळ्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल केल्या, तो आवाज माझा नाहीये, तो AIचा वापर करून आवाज बनवण्यात आलाय, असा दावा एक प्रकारे विजय चौधरीने व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप नंतर माध्यमांशी बोलताना किंवा त्याची बाजू मांडताना दिला. पण त्यानंतर पोलिसांनी यश टिपरेला सुद्धा पुण्यातून ताब्यात घेतलं. कारण असाही एक या सगळ्या केसमध्ये वर्जन आहे की यश टिपरेनेच त्या ऑडिओ क्लिप व्हायरल केलेल्या असाव्यात किंवा त्याला याच्याबद्दलची माहिती आहे का. या सगळ्या प्रकरणामध्ये यश टिपरे हा सुद्धा महत्त्वाचा आरोपी असू शकतो का, या अँगलने सुद्धा आता तपास व्हायला सुरुवात झालेली आहे. अर्थातच आता विजय चौधरी ज्या नेत्यांसोबत बोलत होता, म्हणजे अमरीश पटेल जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, त्यांच्यासोबतची एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होते आहे. त्यामुळं गिरीश महाजन यांना ज्यावेळेला विचारण्यात आलं या ऑडिओ क्लिपबद्दल, तर त्यांनी एक प्रकारे हातवर करायचा प्रयत्न केला की ते आता काय प्रकरण झालं ते झालं. आता जयकुमार रावल किंवा अमरीश पटेल किंवा भागवत कराड या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया अजून या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलेल्या नाही आहेत. त्यांचं नेमकं वर्जन काय आहे, कारण भागवत कराड यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये भागवत कराडांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्यांनी एक विधान केलं की पंकजा मुंडे या माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत, अशा प्रकारचे स्टेटमेंट त्यांनी दिले. त्यावरून सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्या की दोन्ही नेत्यांमध्ये द्वंद्व होतं का, संघर्ष होतं का, असे अनेक चर्चांना तोंड आता या ऑडिओ क्लिप्समध्ये आपल्याला फुटताना पाहायला मिळतंय. पण ॲट्रॉसिटीचा गुन्हा जरी त्याच्यावरती दाखल झालेला असला, विनयभंगाची केस जरी त्याच्यावरती दाखल झालेली असली म्हणजे विजय चौधरीवरती, तरी सुद्धा मूळ ज्या तक्रारी आहेत तर त्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये त्याने जी भाषा वापरलेली आहे ती त्याच्या संदर्भातच आहे. त्यामुळं तुम्हाला विजय चौधरीचे अटकेबद्दल, त्याच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबद्दल, एकूणच जळगाव, धुळे, नंदुरबार आणि आता ज्या पद्धतीने ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, दावे प्रतिदावे केले जात आहेत, त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंदुरबार पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केली त्याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.